कामोठे वसाहतीमध्ये एका राहत्या घरामध्ये वृद्ध आईसह तिच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कामोठे वसाहतीमधील सेक्टर 6A ड्रीम हाऊसिंग सोसायटीमधील रूम नंबर 104 मध्ये आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. बुधवारी दुपारी त्यांचे नातेवाईक घराचा दरवाजा ठोठावत असताना आतून दरवाजा उघडला न गेल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. तसेच फायर ब्रिगेडशी संपर्क साधला. त्यानुसार कामोठे पोलिसांचे आणि फायर ब्रिगेडचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी घरामध्ये गॅस सदृश वास येत असल्याचे प्राथमिक दिसून आले. तसेच रूममध्ये 70 वर्षीय गीता भूषण जग्गी आणि 45 वर्षीय त्यांचा मुलगा जितेंद्र भूषण जग्गी हे मृत अवस्थेत आढळून आले. याबाबत कामोठे पोलिसांनी अधिक तपास करत आहेत. दरम्यान हे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन MGM हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्याचप्रमाणे घटनास्थळाची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी करण्यात येत आहे.